एखादी भाजी खात नसेल ना, थोडंसं काहीतरी व्हॅरिएशन करायचं आणि नवीन ट्राय करायचं. मी असंच केलं आणि ती सगळ्यांना खूप आवडली. तर दोडक्याची ही मिक्स भाजी केलेली आहे सोयाबीन घालून. चवीला खूप छान झाली आणि बनवायला देखील खूप सोपी आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, कोवळे कोवळे दोडके घ्यायचे आहेत आणि याची दोन्ही साईडची टोकं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि वरच्या ज्या शिरा आहेत ना त्या अशा काढून घ्यायच्या आहेत. दोडका आधीच स्वच्छ धुवून घेतला होता, त्यामुळे नंतर धुवायची गरज नाही. त्यानंतर अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे. बारीक सोयाबीन आहे त्यामुळे त्याच आकाराची शक्यतो हे कापून घ्यायचे आहे, म्हणजे भाजी जी आहे ना व्यवस्थित अशी मिक्स करून राहते. सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तर चांगलं असं भिजल्याच्या नंतर यातलं पाणी जे आहे ना पूर्ण पिळून काढायचं आहे. नंतर कढईमध्ये इथं 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. तर सगळ्यात आधी फोडणी घालून घेऊया. तर पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये एक 8 ते 10 लसूण पाकळ्या अशा बारीक कापून टाकलेल्या आहे किंवा ठेचून घालू शकता. या भाजीमध्ये एक तरी हिरवी मिरची टाका, चव जी आहे ना छान येते. आणि 4 ते 5 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. सगळं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे, म्हणजे व्यवस्थित असा लसूण परतला जातो. हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापून टाकलेला आहे आणि चवीपुरतं हिंग टाकलेलं आहे 2 चिमूट. तर आता कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा जो आहे ना हलकासा मऊ होऊन कलर जो आहे ना थोडासा सोनेरी येतपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. कच्चा जर राहिला तर खाताना हा टसटस लागतो, त्याच्यामुळे चांगला असा हा परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनटानंतर कांद्याचा आकार जो आहे ना एकदम कमी झालेला दिसत आहे आणि कलर देखील हलकासा चेंज झालेला आहे. तर इथे पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. तिखटाचं प्रमाण जे आहे ना आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. छोटा अर्धा चमचा इथे धनाजिरा पावडर टाकलेली आहे. सगळं मिक्स करून घेऊया. तर हे जे मसाले टाकलेले आहेत ते हलकेसे इथे परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथं बारीकच ठेवायची आहे, म्हणजे छान असे परतले जातात. त्यानंतर चवीपुरतं इथे मीठ टाकलेलं आहे आणि जे सोयाबीन आपण भिजत घातलेलं होतं त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर सोयाबीन इथे टाकायचं आहे. तो सोयाबीन आधी टाकायचा आहे, कारण याच्यामध्ये जर पाण्याचा काही अंश असेल तर तो सगळं परतल्यामध्ये निघून जाईल आणि आतपर्यंत मसाल्यांची चव जी आहे ना ते छान अशी लागेल. आणि दोडका जो आहे त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे दोडका नंतर टाकायचा आहे. सोयाबीन आधी चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट असं हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्यानंतर जो कापून ठेवलेला दोडका आहे तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे. सोयाबीन आधी परतून घेतल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश जो आहे ना बऱ्यापैकी निघून जातो, म्हणजे खाताना एकदम पानसट वगैरे लागत नाही. आणि त्यानंतर दोडका टाकलेला आहे. दोडका जसं परतू तसं त्याला पाणी सुटतं आणि मग जे सुटलेलं पाणी आहे ना ते सोयाबीनमध्ये शोषलं जातं, त्यामुळे खाताना सोयाबीनला मस्त अशी मसाल्यांची चव येते. तर झाकण ठेवून एक 5 मिनिट लो फ्लेमवर शिजवलेलं आहे. अजिबात पाण्याचा वापर इथे करायची गरज नाही आहे. तर वाफेवर छान अशी ही भाजी होते आणि वाफेवर शिजवलेली कुठलीही भाजी चवीला छानच लागते. तर आता एकदा हे मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्यानंतर झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे. दोडक्याची साल काढली होती, त्याच्यामुळे दोडका शिजायला फार वेळ लागत नाही, पटकन असा शिजला जातो. तर भाजी बऱ्यापैकी शिजत आल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे हिरवीगार कापलेली कोथिंबीर आणि एक छोटा चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट टाकलेला आहे. चव जी आहे ना शेंगदाण्याच्या कुटामुळे मस्त अशी येते. तर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्यानंतर ह्या कढईवर झाकण ठेवायचं आहे. वाफ आली का गॅस बंद करायचा आहे. भाजी पूर्ण थंड झाल्याच्यानंतर वाफे पूर्ण मुरल्याच्यानंतरच झाकण काढायचं आहे. त्यामुळे काय होतं, वाफेचं पाणी जे आहे ना भाजीमध्ये पडतं आणि भाजीला चांगला असा ओलसरपणा येतो. भाजी आपण वाफेवर शिजवलेली आहे त्याच्यामुळे एकदम सुकी होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही पद्धत नक्की वापरा. छान असा ओलसरपणा भाजीमध्ये राहतो. तर इथे ही भाजी तयार झालेली आहे. खायला एकदम चवदार लागते. सोयाबीनमुळे तर चव जी आहे ना एकदम मस्त अशी येते. मुलं देखील आवडीने ही भाजी खाते. काही भाज्या खायला एकदम पौष्टिक आहे, टाळाटाळ केली जाते तरी, त्यामुळे असे काहीतरी व्हॅरिएशन करायचं तर आवडीने खातील. तर या पद्धतीची ही दोडका आणि सोयाबीनची मिक्स भाजी करून पहा. टिफिनसाठी देखील एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे. आणि जर रेसिपी आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर. बाय.